आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांकडून 288 जागांबाबत सर्वे सुरू। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मविया 280 जागा जिंकेल, राऊतांचा विश्वास। 88 जागांचं असेसमेंट करतो आहोत आणि जो जिंकेल त्यालाच ती जागा मिळेल, हे आमचं सूत्र आहे जे लोकसभेला होतं। पवार नटसम्राट, भुजबळ फिरत्या रंगमंचावरील कलाकार, रंगरूप बदलून नाट्य निर्माण करण्यात भुजबळ माहीर। भुजबळांनी पवारांची भेट घेतल्यावरून राऊतांची टोलेबाजी। निवडणुका आल्यावर लाडकी बहीण लाडका भाऊ आठवला। मुख्यमंत्री शिंदेंच्या बहीण सुनेचं घर 1500 रुपयामध्ये चालेल काय, संजय राऊतांचा सवाल। तर लाडक्या भावाप्रमाणे बहिणीलाही 10,000 रुपये द्या, राऊतांची मागणी। मुख्यमंत्री शिंदेंनी सर्व आमदारांची बोलावली तातडीची बैठक। आज सर्व मंत्री आमदार वर्षा निवासस्थानी बैठकीला हजर राहणार। आगामी विधानसभा निवडणुकांची रणनीती ठरवण्याबाबत बैठक। विधानसभेसाठी भाजप कोर कमिटीची आज आणि उद्या मुंबईमध्ये बैठक। प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव उपस्थित राहणार। पुण्यामध्ये रविवारी भाजपचं प्रदेश पातळीवरील अधिवेशन, अमित शहा उपस्थित राहणार। राज्यातील राजकीय परिस्थितीवर सुद्धा मंथन होणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात भाजप पक्ष संघटनेमध्ये मोठे फेरबदल करणार। नागपुरातील 6 मतदारसंघामध्ये बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुखांसह मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये सुद्धा बदल होणार। अजित पवार गट विदर्भामध्ये 15 ते 20 जागा लढणार। विदर्भातील विधानसभेच्या जागांबाबत धर्माराव बाबा आत्राम यांची माहिती। अनिल देशमुखांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याची माहिती। अजित पवार विशाळगडावर पाहणीसाठी जाण्याची शक्यता। विशाळगडावरील दगडफेक प्रकरणानंतर अजितदादा पाहणीसाठी जाण्याची शक्यता।